नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहत आहात आपलं लाडकं चॅनल अनालायझर. लाडकं म्हणायचं असतं. मी तुम्हाला एक विशेष गंमत सांगण्यासाठी आज आलो आहे. गंमत अशी आहे की एक ट्विट परवा पाहिलं. ट्विट असं छान होतं की पार्थ पवार, होय पार्थ अजित पवार हे राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटले. त्यांनी गृहमंत्र्यांना एक निवेदन दिलं. आता भेटले त्याचेही फोटो तुम्ही बघताय आणि निवेदन दिलं आहे त्याचेही फोटो तुम्ही बघताय. निवेदनात पार्थ पवारांनी एक मागणी केली आहे. तसं पार्थ पवारांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटणं ही काही वेगळी गोष्ट नाही आहे. त्यांनी काही मागणी करणं ही देखील वेगळी गोष्ट नाही आहे. पण जी मागणी केली आहे ती फार महत्त्वाची आहे आणि जराशी ऑड वाटणारी आहे. म्हणून त्या विषयावर बोलणार आहे आणि मग आपण हा विषय पुढे नेऊया. पार्थ पवारांनी राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुखांना भेटून एक मागणी केली आणि ती मागणी अशी आहे की सुशांत सिंह जो अभिनेता होता त्याचा मृत्यू झाला. आता हा मृत्यू कशाने झाला याबाबत चर्चा सुरू आहे. अर्थात सुशांत सिंह सेलिब्रिटी असल्यामुळं, मोठा माणूस असल्यामुळं त्यावर चर्चा, वाद प्रवाद सुरू झाले. त्याची चौकशी करावी अशी अनेकांची मागणी, अनेक मोठ्या लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे. कंगना राणावत सारखी अभिनेत्री त्याच्यावरती बऱ्याच लोकांवरती आरोप करते आहे. कंगना राणावत करण जोहरची साक्ष का होत नाही यावरही बरंच काही बोलते आहे. आता कंगना राणावत करत असलेले आरोप, एक वेळ ती बोलभांड अभिनेत्री आहे म्हणून थोडंसं दुर्लक्ष केलं तरीही ती जे म्हणते आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. असो, कंगना राणावतविषयी आपल्याला बोलायचं नाही आहे. अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या, निर्मात्यांच्या चौकशी आता चालू आहेत. कदाचित करण जोहरचीही होऊन जाईल. सुशांत सिंहचा मृत्यू हा सेलिब्रिटीचा मृत्यू असल्यामुळं माध्यमांच्यामध्ये, सिने जगतामध्ये आणि आता हळूहळू राजकारण्यांच्यामध्ये चालू आहे. कंगना राणावतचं आणखी एक ट्विट आहे की तरुण साहेबांना हे अडचणीचं ठरेल. आता हे तरुण साहेब कोण हा मोठा प्रश्न आहे. त्यावरही लवकरच पडदा उघडेल आणि मग काय ते स्पष्ट समोर होईल. पण कंगना राणावतचे हे आरोप होत असतानाच अचानक पार्थ पवार उठतात आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटतात याच सुशांत सिंहच्या विषयावर. ते गृहमंत्र्यांना असं म्हणतात की या सुशांत सिंहच्या मृत्यूची चौकशी नीट होणं आवश्यक आहे आणि ती नीट व्हायची असेल तर राज्याकडून नको, ती CBIकडून करण्यात यावी. ज्या राज्य सरकारमध्ये पार्थ पवारांचे वडील अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, पार्थ पवार ज्या पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे त्याच पक्षाचे गृहमंत्री राज्याचं गृहविभाग सांभाळत आहेत. CID सारखे तपासणी यंत्रणा त्यांच्या अखत्यारीत आहे आणि तरीही पार्थ पवारांना आपल्या स्वतःच्या सरकारच्या क्षमतेवरती विश्वास नाही आहे आणि ते CBIला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. उठसूट निवेदन देणाऱ्यापैकी पार्थ पवार नाही आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पार्थ पवार फारसे सक्रिय किंवा असे निवेदन देत बसलेले आपल्याला दिसलं नाही आहे. एकदा ते पिंपरी चिंचवडमध्ये मनपात आणि कोविड सेंटरला भेटी द्यायला गेले होते, पण त्याच्या व्यतिरिक्त पार्थ पवारांच्या अशा कोणत्या राजकीय, सामाजिक हालचाली फारशा दिसलेल्या नाही आहेत. त्या स्थितीमध्ये अचानक पार्थ पवारांचं गृहमंत्र्यांना भेटून राज्य सरकारकडून हा तपास काढून घेऊन तो केंद्र सरकारच्या म्हणजे CBIच्या हवाली करावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. हे स्वतःचं पार्थ पवारांचं मत आहे की आणखी कोणी या मतामध्ये समाविष्ट आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहत नाही, मलाही पडल्याशिवाय राहत नाही. कुठलाही तपास केंद्रीय यंत्रणांच्याकडे जाऊ लागला की त्यावर तात्काळ आक्षेप घेतला जातो. म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर पुण्यातल्या एल्गार परिषदेचा तपास हा जेव्हा NIAकडे गेला, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला, तेव्हा राज्यातल्या सरकारांनी प्रचंड मोठा गोंधळ घातलेला होता. इथल्या लोकांनी हा तपास आमच्या परवानगीशिवाय गेला आहे असं सांगितलं होतं. यावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. बहुतेक सगळ्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी या NIAकडे हवाली करण्याच्या कृत्यावर आक्षेप व्यक्त केलेला होता. जेव्हा एखादा तपास राज्याच्या यंत्रणेकडे काढून केंद्रीय यंत्रणेकडे दिला जातो तेव्हा त्याविषयी लोकांचा आक्षेप आहे, सरकारमधल्या लोकांचा आक्षेप आहे हे स्पष्टपणे दिसतं.
अशा स्थितीतही पार्थ पवारांनी केलेली ही मागणी आश्चर्यकारक आहे. आणि या प्रकरणात आणखी काही वेगळं तर घडत नाही आहे ना. जी कंगना राणावत म्हणते आहे त्यात काही सत्य आहे का? या एकूण प्रकरणामध्ये आणखी कोणत्या राजकीय नेत्याचा सहभाग आहे का? हा सहभाग स्पष्ट व्हावा, त्यावर त्या चर्चा स्पष्ट व्हाव्यात असं पार्थ पवारांना वाटतं आहे का? पार्थ पवारांनी CBI तपासाची मागणी गृहमंत्र्यांकडे करताना अजित पवारांची परवानगी घेतलेली आहे का? अजित पवारांनी त्यांना संमती दिली आहे का? किंवा शरद पवारांची संमती घेतलेली आहे का? शरद पवारांची अशीच ती इच्छा आहे का? या सगळ्या गोष्टी सामान्य माणसांच्या मनामध्ये येऊन जातात. या प्रश्नाची उत्तरं मिळाल्याशिवाय पार्थ पवारांच्या या कृतीचा अर्थ काढता येणार नाही आहे. खरंच या तपासामध्ये राज्यातलं सरकार काही लपवतं आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. जर लपवत असेल तर ते काय लपवत आहे? राज्याचं सरकार लपवत असेल तर कंगना राणावत करत असलेले आरोप आणि त्या नेत्यांवरचं नाव हे कोणतं आहे, ते कोण आहेत? आणि जर कंगना राणावत करत असलेले आरोप खरं असेल आणि राज्य सरकार काही लपवत असेल तर नक्कीच याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून झाला पाहिजे. हे सगळं होत असताना पार्थ पवारांची ही भेट आणि त्यांची अशी अचानक केली गेलेली मागणी राज्य सरकारमधल्या एकूणच विसंवादाचं हे सगळं स्वरूप आहे का? पुन्हा मी राज्याच्या अस्थिर होण्याकडं किंवा राष्ट्रवादीच्या नाराज असण्याकडं जाणार नाही आहे. कारण असं विसंवादी स्वरूप, अशी विसंवादी भूमिका ही लोक भाजप किंवा अन्य गटांपेक्षा सत्ताधारी गटातूनच जास्त पसरवली जाते आहे असं माझं व्यक्तिशः मत आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो आहे असं सतत सरकार पक्षाकडूनच बिंबवलं जातं आहे. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात पाडून दाखवा सरकार, राष्ट्रवादीचे नेते म्हणतात पाडून दाखवा सरकार. मुहूर्त काढल्याची चर्चा संजय राऊतांनीच घडवून आणलेली आहे. सोशल मीडियावरच्या खात्यांचा, काही बेनामी खात्यांचा किंवा काही खात्यांचा जर तुम्ही विचार केला तर सरकार भाजप पाडू शकतं ही चर्चा भाजपच्या वर्तुळापेक्षा सत्ताधाऱ्याच्या वर्तुळातून अधिक होती आहे असं माझं मत आहे. त्याविषयी आपण सविस्तरपणे बोलूया. पार्थ पवारांचं हे विधान सरकार अस्थिर आहे यासाठी मी अजिबात मांडत नाही आहे. पार्थ पवारांची ही कृती तपासली गेली पाहिजे. काहीतरी यात दडवलं जातं आहे, काहीतरी लपवलं जातं आहे आणि पार्थ पवारांना ते उघड करायचं आहे, थेट CBIच्या हवाली करायचं आहे का असाही प्रश्न पडतो आहे. कारण कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर अथवा विषयावर कधीच न बोलणाऱ्या पार्थ पवारांनी अशा स्वरूपाची मागणी करणं हे आश्चर्यकारक तर आहेच आहे, पण यातील अधिक सत्य बाहेर काढावं अशी ती स्थिती आहे. नमस्कार. पण त्याआधी बंद करण्याआधी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, व्हिडिओवरच्या ज्या काही कमेंट असतील त्याही द्यायला विसरू नका. धन्यवाद. अनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.